मधील सावेडी येथे चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची सेवा हरिभक्त परायण प्रकाश महाराज सोळंके यांची झाली। त्यांनी सेवेसाठी निवडलेला अभंग गुरुभक्त निळोबाराय यांचा 4 चरणाचा नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी सेवकांचा आहा शिरोमणी म्हणवी करुणी दास्यत्व उगाडी गंध पूर्वी माळा वाहे जळा मस्तकी निळा म्हणे होऊनी वाणी आणि गोणी भक्ता घरी। संत निळोबाराय या अभंगामधून भगवंत भक्तांच्या घरी चांगलं काम तर करतोच, पण नीच प्रकारची काम देखील करतो, लाज न धरता करतो असं सांगतात। भगवंतांची भक्ती केल्यानंतर देवभक्ताच्या घरी राबतो आणि भक्तांचे कष्ट स्वतः सहन करतो। भगवंतांची भक्ती जो करतो त्याचा योगक्षेम भगवंत चालवतो असा अभंगाचा थोडक्यात आशय आहे। मनुष्य जीवनाची इति कर्तव्यता फक्त भगवंताच्या भक्तीमध्येच आहे, म्हणून कलियुगात भक्तीला प्राधान्य आहे। अशा पद्धतीनं निळोबाराय अभंगातून भक्तीचं फळ समजावून सांगतात। निरूपण करत असताना सावेडीत हा सप्ताह चालू नसून येथे देहू अवतरले आहे। जगद्गुरू तुकोबाराय यांचा बीज महोत्सव जणू काही देहूत चालू असल्याचा अनुभव येतोय। कारण सावेडी गावात माजी महापौर बाबासाहेब वाकळे आणि संत जगद्गुरू तुकोबाराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून तन मन आणि धनाच्या सहकार्यातून उत्तम नियोजनातून अतिशय भक्तिमय वातावरण तयार झालं असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण प्रकाश महाराज सोळंके यांनी केले। महाराज पुढे म्हणाले की अनेक भक्त असे आहेत ज्यांच्या घरी देवानं चांगली आणि नीच कामे केली। त्यात प्रामुख्याने अनेक भक्तांचे उदाहरण देत त्यांनी भाविकांची मने जिंकली। जीवनात दांभिक भक्तीला समाजात मान मिळेल, पण खरी भक्ती केली तर भगवंताची कृपा प्राप्त होऊन आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही असं ते म्हणाले। तर या कीर्तनासाठी जमलेला समाज पाहून महाराज भारावले आणि उत्तम नियोजनासाठी सर्वांचे आभार मानले। तर यावेळी माजी उपमहापौर बाबासाहेब वाकळे, आबा मुळे, अशोक वाकळे, हरिभक्त परायण चंद्रकांत बारसकर, हरिभक्त परायण विठ्ठल महाराज फलके, बाळासाहेब वाकळे, संदीप पिंपळे, पुष्कर कुलकर्णी आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। भजन केलं पाहिजे कमीत कमी। एवढं वय झालं तरी भजन कळत नाही। महाराज एक म्हातारा आमच्या गावचा असं मरायला पडलं पोरांना वाटलं हे आज उद्या मरणारच आहे, आणि हे जर मेलं आणि ह्याच्या तोंडाचं देवाचं नाव नाही आलं तर ह्याला नक्की यम न्यायला येते। मग पोरं म्हणले काहीतरी काय करू, युक्ती करू, ह्याच्या मुखात कधीतरी देवाचं नाव येईल। पोरांनी काय केलं, पुढे एक असं पोतं ठेवलं, पोतं धान्याने भरलेलं असं फाडलं, थोडं पोतं फाडलं आणि पोरांना वाटलं आता हे धान्य याच्यातून गळत आहे। म्हातारा काय म्हणेन, पोतं शिवा म्हणेन, आणि शिवा म्हणले कोणाचं नाव येईल, शंकराचं नाव याच्या तोंडात येईल। पण म्हातारा एवढं बिलिंदर महाराज, एवढं कडू झार म्हातारा कसं काय बरं पोत फाटलंय तेवढं टाचून घ्या। कवा देवाचं नाव मुका द्यायचं, कवा देव ह्यांच्यावर कृपा करायचं। महाराज अहो कमीत कमी एखाद्या विशिष्ट वयामध्ये तरी परमार्थ केला पाहिजे। शास्त्र असं सांगतं, पहिले 25 वर्ष विद्या कमवली पाहिजे, दुसरं 25 वर्ष धन कमवलं पाहिजे, 50 पर्यंत धन, पुढचे 25 वर्ष कमवलेलं धन खर्चिलं पाहिजे, आणि पुढचे 25 राहिलेले देवाचं नामस्मरण केलं पाहिजे। राहिले ते हरे तो महासमर्पण। आणि आपलं काहीच नाही महाराज, जे सुरुवातीपासून आपण धनाच्या मागे लागतो, नुसतं धन 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 करत राहतो। एक दिवशी सावेडीतल्या लोकांना असं कळत त्यांचं निधन झालंय, धनाच्याच पाठीमाग मरेपर्यंत। अहो काय माणसाला एवढी महाराज धनाची अपेक्षा असते, एवढा जीव धनात। रोज म्हातारा झालं तरी रोज रानात चक्कर घालून येतं, बांधाच्या कडीने चक्कर मारून येतं। कोणी बांध टोकरीलाय का आपला, कोणी बांधाचं गवत कापून नेलंय का, मारायच्या घायला आलं तरी सुद्धा ते बांध बघत महाराज। म्हणजे किती धनात आशा आहे, धनात किती जीव आहे। महाराज म्हणतात धनात जीव ठेवून काय फायदा नाही, कारण हे धन एक वेळ जाणार आहे, राहणार काय फक्त भगवान परमात्मा राहणार आहे। धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी देवासी। ते सगळे खोटे महाराज, काय खोटे म्हणले, धन दारा म्हणजे कोण, दारा म्हणजे बायको सुद्धा खोटी, बायको खोटी ऐकतात का असं कोण म्हणतंय, तुकाराम महाराज म्हणतात बायको सुद्धा खोटी। हो महाराज, आता माग कोरोनाचा काळ गेला का नाही, कोरोना 2-3 वर्ष झालं महाराज। आमच्या शेजारी एक दिवशी आमचा शेजारी खोकला घरात, नुसतं खोक आता खोकायची सुद्धा बंदी होती महाराज। खोकल्याचे लोक असेच करायचे, हा खोकलं माय म्हणजे ह्याला धरून न्यावं लागत ह्याला, ह्याच्यापासून लांब व्हा। आणि ती शेजारी आमचा खोकला की त्याची बायको अशी जागीच झाली,
त्याच्यापासून अशी लांब लांब राहायला लागली. पोरग तिचं घरी आलं, ती म्हणली पप्या तो ह्या बापाला म्हणा 14 दिवस तिकडे कोट्या जाऊन मर, खोकतोय तो हा बाप. पोराची माय म्हणते. त्यामुळे तुकोबराय म्हणले धन दारा बायको सुद्धा खोटी महाराज, बायको सुद्धा. नवीन नवीन लग्न झाल्यावर इतकं गोड लागत आहे महाराज, इतकं गोड. नवीन नवीन लग्न झाल्यावर बघितलं ना, एखाद्या साधूला सुद्धा असं वाटतं आपण बी लग्न केलं, सन्याशाला सुद्धा वाटते लग्न केलं असतं बरं झालं असतं महाराज. नवीन नवीन तो ठाट केला असतो, उष्ट असाची सँड, झटका असं झटका, ते चढणं त्वऱ्यात. साधूला सुद्धा वाटतंय नवीन नवीन हिरवळ असते जरा हिरवळ. जसे पाऊस पडल्यावर गवत हिरवं झालं किती भारी वाटतंय का नाही, तशी संसाराची नवीन नवीन हिरवळ असते. ते जवळ हिरवळ आहे तवर बरं वाटतंय महाराज. पण ते गवत वाळल्यावर काय होते त्याचं, गवत काय होते वाळल्यावर त्याचं सांगा की. गवत वाळल्यावर काय होते तुम्हाला सांगता येणार नाही, मी डोंगरातला मी सांगतो ऐका. ते गवत डोंगरावरचं गवत वाळलं की त्याची कुसळ होते, आणि ते कुसळ वाळल्यावर पोचते. तसं महाराज एकदा लग्न होऊन 2-4 वर्ष होऊन द्या, 2-4 वर्ष होत तर आनंद 2-4 वर्ष होत तर विचारलं होय मालक कुठे गेलेत, मालक आताच बाहेर गेले, म्हणजे पहिल्यांदा गेअर टाकीते आणि मग सांगायचे काय गरज आहे हे करायची, पण आनंदात आहे आम्ही म्हणून सांगायचं करू. आणि त्याला विचारलं होय मालकीन बाई कुठे गेल्यात, आहेत ना घरात बसले. एवढा आनंदात पहिलं सुरुवातीला आनंदात. आणि 2-4 वर्ष झालं ना, तिला विचारलं होय मालक कुठं काळ केलंय काय की, 2-4 दिवस झालं कुठं बोंबलं धेंडत आहे काय की. आणि त्याला विचारलं होय बायको ती कुठं मला विचारून जाते कुंकडं बोंबलं थिंडती. असं असते महाराज संसाराचं. हिरवळ आहे त्यावर बरं वाटतंय. विठाला त्याला तुकडा सुद्धा द्यायना कुणी, तुकडा सुद्धा खायला द्यायना. म्हातारा थकलं पण म्हाताऱ्याला मित्र होता एक तसाच मित्र त्यासारखा म्हातारा मित्र. ते मला काय झालं पार वाळून चाललास, अरे लय जवळ आलं दिसतंय तुझं, मला काय करू खायला सुद्धा द्यायना कोणी. ऐक म्हणे एक युक्ती कर, काय हे धर 50 रुपये चिल्लर करून आण, एक पेटी घे, पेटी चिल्लर टाकायची, कुलूप लावायचं, संध्याकाळच्या टायमाला सगळे झोपले नुसतं खळ 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 नुसतं वाजायचं. महाराज म्हातारा म्हणलं त्याने काय होईल, तू करत म्हणे काय होईल ते होईल, पण होईल म्हणला काहीतरी. म्हाताऱ्याने तसंच केलं महाराज, पेटीत टाकली चिल्लर, लेकन सून झोपले की म्हातारा खळ 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 नुसतं वाजवायचं. लेकन सुनाला वाटायचं काय कुठून आवाज येतोय, काय तू लईच खळखळ वाजत आहे. कान देऊन ऐकलं तर म्हातारा पैसे मोजित आहे. महाराज जे लेकन सून त्याला बघत नव्हते, दुसऱ्या दिवशीपासून सकाळी उठलं की मामाजी चहा, सून म्हणायची मामाजी घ्या ना चहा, बरं नुसता चहा नका पिऊ, घ्या हे बिस्किट सुद्धा घाला तुमच्या माड्यावर. आता नाविलाजानी पैशासाठी. महाराज मग काय म्हातारं म्हणता, जे म्हातारं आता 2 वर्षात मरणार होतं, म्हातारं 10 वर्ष जगते गपकेची. पण म्हाताऱ्याचा मंत्र काही विसरला नाही, खळखळ नुसतं पिठी वाजवायचं रातभर. आणि ह्यांना वाटायचं ह्याच्यात लई मोठं ठेवायला, पण म्हातारा ह्यांना काही मेळच लागून देत नव्हतं पिठीचं. काय झालं 10-5 वर्षांनी म्हातारं मेलं. लेकाला वाटलं आता तर म्हातारं मेलच. पेटी आता कोण घेणार आहे गेला, पेटी कोणाला आहे, पठ्ठ्यालाच पेटी मला. आता पेटीला तर कोणी हात लावणार नाही, पेटी आपल्याच वाट्याला आहे. पण आता काय करू, मेलाय ना म्हातारा, लय मोठं ठुलंय म्हाताऱ्याने, पेटी भरून म्हाताऱ्याचा मोठा धावा करू, मस्त कीर्तन ठेवू, 10-5 हजार 10-5 लाख खर्च करू म्हणून. पैसे नव्हते याजानी काढले महाराज पैसे, पण असा जंगी म्हाताऱ्याचा धावा घातला म्हणता. कीर्तन ठुलं मोठ्या महाराजाचं. मोठा महाराज म्हणजे कोणता, मोठा महाराज 35 नाही, आता भाव वाढलेत ना, 50 कडे गेलेत. हा त्याला हो महाराज पिंगळा 45, आई माझी 51. ते ठरलेलं आहे, तुम्हाला कळणार नाही, आम्हालाच कळते. विठाला ऐका. आणि मग महाराज मोठा धावा बिवा घातला, म्हणले आता काय करू, पेटी उघडू. अशी कशी म्हणली, धन उघडायचंय, धन घ्यायचंय, असं जमणार नाही, त्याची पूजा अर्चा करू म्हणली. आणि महाराज दोघं नवरा बायको जोडीनं गेले, उदबत्त्या लावून काय नेल्यात, गंध काय नेलंय, पंचपाळ काय नेलाय, आणि त्या पेटीवर पाणी घातलं, त्या पेटीला गंध लावला, अगरबत्त्या ओवळल्या, आणि कुलपाची चावी गेली. म्हणले आता कुलूप तोडा, जोरात नका तोडू म्हणले. कुलूप तोडलं, नोटा फाटल्यात, कसं करायचं, हळूच तोडा. आणि महाराज जे कुलूप तोडलं आणि पेटी उघडली, फक्त 50 रुपये चिल्लर निघली. त्याच्यात मी 10 वर्षापासून सगळे ठोकळे काळे काळे पडून गेलेले, दुकानदारांनी सुद्धा घेतले नाही. विठाला धन दारा पुत्र जन हे
सगळं काय खोट आहे, बंधू सोय रे पिसून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी. देवाला शरण जायचं म्हणल्यावर कसं ऐका, 2 मिनिटं ऐका फक्त. ज्ञानोबरायांचे गवळण सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात भगवंताला शरण कसं गेलं पाहिजे, भगवंतासाठी किती 8 तास केला पाहिजे. ज्ञानोबरायांचे एक विरहिणी सांगतो सुरुवातीला, पहिल्या वेळाची वेळी अंगणी उभी ठेवली. ज्ञानोबराय म्हणतात देव मला भेटाना म्हणून मी घरामध्ये जे देवाचं भजन करत बसलो होतो, भेटाना म्हणून दारात उभा राहिलो आणि येणाऱ्या जाणाऱ्याला विचारलं, येतिया जातिया पुशे विठ्ठल केवता गे माय, तरी सुद्धा देव भेटायला आला नाही. सांगा ना मला देव कशाने भेटायला येईल. ज्ञानोबराय म्हणतात, ज्ञानोबराने एक दृष्टांत दिला. ज्ञानोबराय म्हणतात देव मला भेटायला येत नाही तर माझं आयुष्य कसं झालं. जसा पौर्णिमेचा चंद्र असतो ना, पौर्णिमेचा चंद्र आपण सगळ्यांनी पाहिला. पौर्णिमेचा चंद्र अमावस्येकडे जाताना कलेकलेने वाढत 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 जातो. बरोबर आहे का नाही? बरोबर म्हणतात महाराज. अमावस्येकडे जाताना वाढत जातो. वय जेते होई घोष कीर्तनाचा. अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण 16 हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य संदीपजी महाराज खोसे, हरिभक्त पारायण फलके महाराज आणि हरिभक्त पारायण बारसकर महाराज आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय महापौर साहेब बाबासाहेबजी वाकळे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये हा भव्य दिव्य सोहळा असा आयोजन झालेला आहे. आणि याच निमित्तानं हरिभक्त पारायण सोलंके महाराज यांची कीर्तनरूपी सेवा अतिशय आनंदात, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये ही कीर्तनरूपी सेवा संपन्न झालेली आहे. महाराजांनी आपल्या पवित्र वाणी आणि विचार बुद्धीच्या माध्यमातून आपल्याला संतांचे विचार, संतांचे कार्य, देवाची भक्ती आणि देवाच्या नामस्मरणाचे महत्त्व आज आपल्याला महाराजांनी सांगितलेले आहे. आणि महाराज आपण ज्ञानदानाचं आणि भक्तिदानाचं हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रात करत आहात. आपण वारकरी संप्रदायाचं आणि या महाराष्ट्राचं वैभवत आहात महाराज. आणि खरोखरच आपल्यावरती संतांचे खूप मोठे उपकार आहेत. संत तुकाराम महाराजांनी गाथा निर्माण केली. गाथा कधीही बुडाली नव्हती आणि भविष्यात सुद्धा कधी बुडणार नाही. आणि गाथेचा जर आपण अभ्यास केला तर आपणही आपल्या जीवनामध्ये कधीही बुडणार नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व कल्याणकारी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, कारण ते ज्ञानेश्वरी आहे. आणि ते जर ज्ञान प्राप्त झालं तर आपल्या जीवनामध्ये आपण कधीही झुकू शकत नाही, कारण ते ज्ञान आहे. आणि आज या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हरिनामाची गोडी प्राप्त झाली. गाथा म्हणजे भक्ती, ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञान आणि कीर्तन म्हणजे नाम. या तिघाचा जर त्रिवेणी संगम झाला आणि तो जर आपण आत्मसात केला तर आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असा कृष्णारी श्री संत निळोबरायांच्या अभंगावरती आज कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं. नीच कामे न धरीला भक्त काज कैवारी असा निळोबरायांचा अभंग होता. निळोबराय या अभंगामधून भगवान परमात्मा भक्ताच्या घरी कशी सेवा करतो, कसं काम करतो या अभंगामधून लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. सावेडी गावामध्ये सुंदर असणारं हे सप्ताहाचं नियोजन, सगळ्यांचे आदरस्थान श्रद्धास्थान असणारे बाबासाहेबजी वाकळे यांच्या नियोजनामध्ये हा एवढा मोठा भव्य आणि दिव्य समाज आणि भव्य आणि दिव्य हा उत्सव या ठिकाणी चालू आहे. या उत्सवासाठी उपस्थित महाराज मंडळी, परिसरातील सगळी मंडळी या ठिकाणी त्यांना सहकार्य करतात. त्याच्यामध्ये आमचे परममित्र असणारे विठ्ठल महाराज असतील, त्याच्यानंतर खोसे महाराज असतील आणि सगळी गायक वादक महाराज मंडळी सगळेजण या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये हा उत्सव या ठिकाणी संपन्न झाला. आज उत्सवाचा हा 6वा दिवस होता. उद्याचा उपांत्य दिवस आणि परवाच्या दिवशी काला असा हा दिव्य आणि भव्य उत्सव या ठिकाणी अन्नदान, ज्ञानदान, सगळ्याच प्रकारचे दान या ठिकाणी संपन्न होऊन हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. या उत्सवामध्ये मला सुद्धा सेवा करण्याचा भाग्य मिळालं. अगदी 150 किलोमीटरवरून मी या ठिकाणी प्रवास करून आलो आणि हा उत्सव बघितल्याच्या नंतर माझा सुद्धा शीन या ठिकाणी नाहीसा झाला. असा दिव्य आणि भव्य गोड असा उत्सव तुकोबरायांच्या विजेच्या निमित्ताने या सावेडी गावामध्ये संपन्न होत आहे. या उत्सवाला असाच अखंड वाढत राहो ही तुकोबरायांच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. आपला जगद्गुरु संत तुकोबाई प्रतिष्ठानच्या वतीनं चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात श्री माजी महापौर बाबासाहेबजी वाकळे यांचं नियोजन, त्याचा आज 6व्या दिवसाची सेवा वारकरी संप्रदायातील एक थोर विचारवंत आदरणीय आमचे दत्ता महाराज सोळंके यांनी अतिशय सुंदर आणि सुश्राव्य असं कीर्तन केलं. या कीर्तन चांग होय अंग हरिरूप अशी अनुभूती आली. आणि या कीर्तनात महाराजांनी विशेष करून प्रतिपादन केलं, जर देवाची सत्यत्वाने सेवा केली तर देव भक्ताच्या घरी निचकामीसुद्धा करतो, आपला योगक्षम चालवतो. त्यामुळं सर्वांनी या सप्ताहात सहभागी व्हायचं आहे आणि ज्यांनी त्यांनी आपापल्या त्रिविध तापापासून आपापली सुटका करून घ्यावी. विशेष करून मी महाराजांचे आणि सर्वच असणाऱ्या प्रतिष्ठानचे आणि विविध येणाऱ्या सर्व भाविक भक्ताचे आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.